श्री स्वामी समर्थ. बसप्पा म्हणजे स्वामींचा अत्यंत प्रिय भक्त. त्याच्याबद्दल आपल्याला माहिती आहे, पण त्याच्यावरती स्वामींची कृपा कशी झाली हे आपल्याला माहिती आहे का? तर प्रकटीकरणानंतर श्री स्वामी समर्थ भारत भ्रमण करायला निघाले आणि भारत भ्रमण झाल्यानंतर ते सगळ्यात पहिले गेले ते मंगळवेढ्यामध्ये बसप्पाच्या घरी. तिथेच त्यांनी काही दिवस वास्तव्य केलं. बसप्पा फार काही श्रीमंत नव्हता, गरीब घर. म्हणजे रोजच्या जेवणाचा, कपड्याचा, घराचा सुद्धा काळजी घेऊन बसणारा बसप्पा मनामध्ये मात्र स्वामींबद्दलची निस्सीम भक्ती ठेवून होता. म्हणजे काहीही झालं तरी श्री स्वामी समर्थ माझं रक्षण करणार याच्यावरती त्याला ठाम खात्री होती. एक दिवशी असंच श्री स्वामी समर्थ त्याला संध्याकाळच्या वेळेस जंगलात आत खोलवर घेऊन गेले. अंधार खूप असल्यामुळे शेकडो साप इकडून तिकडं पळत होते. बसप्पा खूप घाबरला. त्याचं हृदय खूप धडधडायला लागलं. पण श्री स्वामी समर्थ स्मित हास्य करून त्याला म्हणाले की अरे बसप्पा, हवे तेवढे साप उचल, बिनधास्त घे, काही घाबरू नको, मी आहे ना. बसप्पाला हे ऐकून दचकायला झालं, पण स्वामी समर्थांनी सांगितले म्हणून विश्वास ठेवून त्यांनी त्यातला डोळे झाकून एक साप उचलला. श्री स्वामी समर्थ म्हणत जो साप त्यांनी हातात पकडलाय तो त्यांनी एका कापडामध्ये बांधला आणि तसाच हातात घट्ट पकडून ठेवला. त्यावर श्री स्वामी समर्थ त्याला म्हणाले की बसप्पा, आत्ता जे तुझ्या हातात आहे ना ते घेऊन घरी जा आणि आपल्या मुलांसोबत आयुष्य सुखाने जग. बसप्पाला काही कळालं नाही, पण स्वामींनी सांगितले म्हणून विश्वास ठेवून तो ते घेऊन घरी गेला. ज्यावेळेस त्याच्या बायकोनी ते कापड उघडलं तर तिथे साप नव्हता. त्याचं झालं होतं सोनं. होय, स्वामी समर्थांच्या कृपेने बसप्पाच्या हातात असलेल्या सापाचं शुद्ध सोनं झालं होतं. बसप्पा खूप खुश झाला. या कथेवरून आपल्याला हेच समजतं की तुम्ही श्री स्वामी समर्थांना श्रद्धेने, भक्तिभावाने हाक मारली तर तुमच्या आयुष्यात असलेलं कितीही गरीबपणा असू दे, दुःख असू दे, हे दूर होणारच. श्री स्वामी समर्थ.